श्री स्वामी समर्थ. काल आपण दोषांसह स्वतःला कसं स्वीकारायचं ते पाहिलं. आज आपण आपल्या भावना समजून घेणार आहोत. आज आपल्याला लगेच आपल्या भावना बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही. आज फक्त समजून घ्यायचं. आपलं मन आपल्याला नक्की काय सांगत आहे ते समजून घ्यायचं. चला तर मग आजच्या या सुंदर प्रवासाला, स्वतःला जाणून घेण्याच्या या प्रवासाला, स्वतःवर प्रेम करण्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया. आपण किती वेळा असं म्हणतो ना, काही नाही झालं, मी ठीक आहे, मला कोणी समजूनच घेत नाही. पण आतून आपलं मन काहीतरी वेगळंच सांगत असतं. भावना दडपल्या तर जात नाहीत ना, त्या थकव्याच्या, चिडचिडीच्या किंवा दुखण्याच्या रूपात परत येतात. मग आजचा प्रश्न, मी भावना ऐकते किंवा ऐकतो की त्यांना दुर्लक्षित करतो? इमोशनल अवेअरनेस म्हणजे नक्की काय? इमोशनल अवेअरनेस म्हणजे मला काय वाटतं हे ओळखणं, त्या भावनेला नाव देणं किंवा स्वतःला दोष न देता ती भावना स्वीकारणं. आपण असं म्हणतो ना, राग म्हणजे वाईट भावना, दुःख म्हणजे कमकुवतपणाची भावना, भीती म्हणजे अपयश. पण भावना म्हणजे संकेत आहेत की आपलं मन दुखलंय, आपण दुखावलं गेलो आहोत या गोष्टीचा. भावना ऐकल्या गेल्या की त्या शांत होतात, पण आपण नेमकं उलटं करतो. आपण त्या भावनांना दुर्लक्षित करतो. आपण काय करतो? भावना दडपून टाकतो. म्हणजेच काय करतो? असं नको वाटायला, स्ट्रॉंग राहा, इतरांना का त्रास द्यायचा, असं म्हणत असतो सतत. आणि मग ह्याचा परिणाम मानसिक थकवा, चिडचिड, शरीरात ताण जाणवणं, अचानकच खूप जास्त रडू येणं, यासारख्या गोष्टी घडायला लागतात. हे जर आपण भावना समजून घेतल्या, म्हणजेच मला हे वाटतंय आणि ते योग्य आहे, किंवा मी स्वतःला ऐकतोय, मला राग आलाय पण तो शांत होईल, असं जर आपण भावनांकडे दुर्लक्ष न करता त्या स्वीकारल्या, मन शांत होते, आपले विचार स्पष्ट होतात आणि स्वतःशी जवळीक वाढायला लागते. आजपासून एक छोटासा सराव करायचा. दिवसात काही क्षण स्वतःसाठी काढा आणि स्वतःला विचारा, आत्ता मला काय वाटतंय, ते शरीरात कुठे जाणवतंय आणि मला सध्या काय हवं आहे. मनात जे उत्तर येईल त्यावर फक्त विचार करा. उत्तर बदलायचा प्रयत्न करू नका, फक्त ऐका. भावनांना दुर्लक्षित करू नका. मनाने सांगितलं मला विश्रांती हवी आहे, तर 10-15 मिनिटाचा एक छोटासा नॅप घ्या. मनाने सांगितलं मला खूप रडावंसं वाटत आहे, तर रडून घ्या, काहीच हरकत नाही. पण भावना दुर्लक्षित करू नका. डोळे अलगद बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आता लक्ष मनात येणाऱ्या भावनांकडे ठेवा. त्या सकारात्मक आहेत की नकारात्मक, चांगल्या आहेत की वाईट,
या गोष्टी दुर्लक्षित करा. फक्त इतकंच लक्षात ठेवा की माझ्या मनात काहीतरी भावना आलेली आहे आणि मला ती फक्त पाहायची आहे. आता मनात म्हणा, मी माझ्या भावना शांतपणे ऐकते. मला सगळं ठीक वाटायला परवानगी आहे. मला सगळं ठीक न वाटायलाही परवानगी आहे. जर एखादी भावना जड वाटली, मन अस्वस्थ झालं, तर तिच्याशी लढू नका. फक्त शांतपणे डोळे मिटून श्वासांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या भावना शांतपणे ऐका. हळूहळू म्हणा, मी माझ्या भावना समजून घेते. माझ्या भावना मला आतून खूप जास्त स्ट्रॉंग बनवतात. मी स्वतःशी प्रामाणिक आहे. मला जसं वाटतं तसं वाटणं माझ्यासाठी सुरक्षित आहे. आज भावना सुधारण्याची गरज नाही. आज फक्त त्यांना मान्यता द्या, कारण त्यांना तुम्ही ऐकलत म्हणजे त्या शांत होतात. उद्या डे 5, भूतकाळ सोडून देणं, रिग्रेट, गिल्ट आणि फॉरगिव्हनेस. आपल्याला भूतकाळातल्या सगळ्या चुका, आपले रिग्रेट्स, आपले गिल्ट विसरून वर्तमान काळात जगायचं आहे. हा प्रवास आपल्याला अधिक हलकं करतो, अधिक सुरक्षित करतो आणि आपल्याला वर्तमान काळात अधिक सुरक्षित जीवन जगायचं आहे. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा. असंच स्वतःवर कायम प्रेम करत राहा. श्री स्वामी समर्थ.